पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंतप्रधान पदासाठीचा वारस महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल असं भाकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही शक्यता फेटाळली आहे। मोदींचा वारस शोधण्याचं कारण नाही, 2029 मध्येही आम्ही पंतप्रधान मोदींकडेच पंतप्रधान म्हणून पाहतोय असं फडणवीस म्हणाले। फकीर आदमी है, झोला लेकर आया था, अब झोला भरकर जाएगा। झोला बहुत भरा है उनका। पण तुम्हाला काय वाटतं की मोदींचे वारसदार कोण असतील? मोदींचे वारसदार कोण असतील? ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतंय या क्षणी। मोठ्या प्रमाणात रसिकच बघायला मिळेल। म्हणूनच मोदींना काल बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि संघाची चर्चा ही बंद दाराआड असते, बंद दाराआड असते आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही। तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहेत। संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल। मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही। मोदीजी आमचे नेते आहेत, अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत। आमचा सगळ्यांचा आग्रह आहे, आम्ही 2029चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे, पूर्ण देश बघतो आहे। त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो। ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात। त्यामुळे आत्ता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचे वेळही आलेले नाही, तसा प्रश्नही नाही आणि जोपर्यंत माझा विषय आहे माझा त्याच्याशी संबंधही नाही। आणि लोकसभेत मोदींना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी आता देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याची भाषा केली आहे। महाराष्ट्राचे प्रश्न सोडवणार असाल तर फडणवीसांना पाठिंबा असेल असं राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यातून जाहीर केलेलं आहे आणि यावर राज ठाकरेंनी सांगितलेल्या मुद्द्यांचा आम्ही विचार करू अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। तर राज ठाकरेंनी फडणवीसांना चांगल्या कामांची यादी द्यावी असा खोचक टोला राऊतांनी लगावलाय। खरं तर माझं मत आहे, मी आता झाला, निवडणुका संपल्या, शिमगा झालेला आहे, होळी संपलेली आहे। तुमच्या साक्षीने सांगतो, माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे। याच्याकडे नीट बघा, चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील। प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा। निश्चितपणे राज्य चांगलंच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि राज्य चालवत असताना सर्वांची मदत घेऊन, सर्वांना विश्वासात घेऊनच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे। मी काल त्यांचं भाषण पूर्ण ऐकू शकलो नाही, पण जेवढं मी ऐकलं त्यात काही महत्त्वपूर्ण मुद्दे ते बोललेले आहेत। निश्चितपणे त्याच्यावर आम्ही विचार करू, जे काही महत्त्वपूर्ण मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत। आणि शेवटी राज्य चालवत असताना सगळ्यांना सोबत घेऊन चालवणं हाच खरं म्हणजे आमचं उद्दिष्ट आहे। देवेंद्र फडणवीसांनी चांगलं काम केलं तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, हे चांगल्या कामाची यादी त्यांनी जाहीर केली पाहिजे होती काल। त्यांना कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आहे? कुणाल कामरायांचा स्टुडिओ फोडला आणि त्यांना गुन्हेगारांना पाठीशी घातलं, हे चांगलं काम आहे का? मुंबईमध्ये मराठी माणसाची पिछेहाट सुरू आहे, महाराष्ट्रातून उद्योग बाहेर चाललेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यावरती काहीच बोलत नाही, ते चांगलं काम आहे का? मुंबईत मराठी माणसाला घर नाकारलं जात आहे, मराठी संस्कृतीवरती हल्ला होतो आहे, हे चांगलं काम असेल तर जरूर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणं ही राष्ट्राची गरज आहे। आणि राज ठाकरेंनी लावरे तो व्हिडिओ पॅटर्न वापरत गंगा प्रदूषणावरून आसूड ओढले। कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी कुंभस्नानावर भाष्य करताना गंगा प्रदूषणावरून टीका केली होती। त्यानंतर भाजप नेत्यांनी राज ठाकरेंना लक्ष केलं होतं। त्याचा हिशोब चुकता करण्याची संधी राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात साधली। त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। मुंबईमध्ये 5 नद्या होत्या, 5 नद्या, कदाचित अनेकांना माहिती पण नसतील।
त्यातल्या 4 मेल्या. मेल्या म्हणजे मारल्या. सांडपाणी, झोपडपट्ट्या आणि या सगळ्या गोष्टींमधनं त्या 4 नद्या मेल्या आणि 5वी ही आता मरायला आली आहे. ती म्हणजे मिठी नदी. आत्ताची मिठी नदीची काल मी शूट करायला सांगितलंय. काल मी अगोदरचं पण दाखवत नाहीये, मी कालचं दाखवतोय. मुंबई मधली 5वी एकमेव राहिलेली नदी, त्याची काय अवस्था एकदा बघा. या सगळ्या नद्या मारून टाकल्या आपल्या लोकांनी. महाराष्ट्रातल्या नद्या या निर्मळ झाल्या पाहिजे, त्या अविरल झाल्या पाहिजे असा आमचाही प्रयत्न आहे. याकरता आपण काही मिशन हातामध्ये घेतलेले आहेत. हे काही फार लगेच करण्यासारखे कामं किंवा होणारी कामं नाही आहेत. कारण प्रत्येक महानगरपालिका, प्रत्येक नगरपालिका, प्रत्येक ग्रामपंचायत याचं एफ्लुएंट ट्रीट करावं लागतं. एक खूप मोठा हा कार्यक्रम आहे. थोडा वेळ खाणारा, थोडा खर्चिक कार्यक्रम आहे, पण हा केलाच पाहिजे या मताचे आम्ही असल्यामुळे याची सुरुवात आम्ही ऑलरेडी केलेली आहे. आणि सध्या औरंगजेबाची कबर हटवावी की हटवू नये यावरून जोरदार राजकीय गदारोळ सुरू आहे. मात्र शिवरायांच्या पराक्रमाची साक्षीदार म्हणून औरंगजेबाची कबर असली पाहिजे अशी भूमिका राज ठाकरेंनी जाहीर केली. उलट शिवरायांचा पराक्रम शिकवण्यासाठी शाळेच्या सहली औरंगजेबाच्या कबरीजवळ नेल्या पाहिजेत असा सल्लाही त्यांनी दिला. चित्रपट पाहून जागे होणारे हिंदू काही कामाचे नाही तसा टोलाही त्यांनी लगावलाय. तर औरंगजेबाचं उदात्तीकरण होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे? आत्ता कुठून आठवलं? चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. काही कामाचे नाहीत ते. चित्रपट थिएटरमधनं उतरला की हे उतरले. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आत्ता कळलं विकी कौशल मेल्यावर? बघा, आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की ही जी काही कबर त्या ठिकाणी आहे ही ASIची प्रोटेक्टेड कबर आहे. त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडो का न आवडो, कायद्याने 50, 60, 100 वर्षापूर्वी त्याला त्या काळामध्ये 60 वर्षापूर्वी प्रोटेक्शन मिळालेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही कायदा आहे त्या कायद्याचं पालन करणं ही आमची जबाबदारी आहे. हे मात्र निश्चित आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण, ग्लोरिफिकेशन आम्ही होऊ देणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.